राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राइब करा। नमस्कार, आपण वळतो आहोत छत्रपती संभाजीनगरमधील एका महत्त्वाच्या बातमीकडे। राज्यातील सर्वच ठिकाणी मान्सून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। 2 दिवस आधीच पावसाच्या हजेरीमुळे बळीराजा सुखावला आहे, त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे। तर राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने शेतीसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। जायकवाडीने चिंता मिटवली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणाने पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईची चिंता मिटवली आहे। यंदा धरणाने तळ गाठल्याने मराठवाड्यातील जनतेला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला। अनेक ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। या दरम्यान जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 1.5% वाढ झाली आहे। त्यामुळे मराठवाड्यावर लटकणारी आणीबाणीचे संकट तुर्तास टळले आहे। तर आता शेतीच्या कामांना वेग आलाय। सद्यस्थितीला धरणात पाणीसाठा 5.65% झाला आहे। जालन्यात दमदार पाऊस। जालना जिल्ह्यात देखील मागील 2 दिवसांपासून अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे। या पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या 6,19,000 हेक्टर क्षेत्रापैकी 2,29,939 हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत। त्यामुळे बळीराजा सुखावला असून काही भागात आणखी दमदार पाऊस होण्याची आवश्यकता आहे। यानंतर उर्वरित क्षेत्रावरील पेरण्यासुद्धा पार पडतील। परभणीच्या जिंतूर तालुक्याला पावसाने झोडपले। राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राइब करा।